39 वकील आणि एकच चूक हा निवड योगायोग आहे की न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी रचलेलं एक मोठं कारस्थान? सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी असा जोरदार सवाल उपस्थित केला आहे ज्याने शिंदे गटाची कायदेशीर कोंडी केली आहे. नमस्कार, मी सिद्धार्थ आणि तुम्ही पाहता सर्कल मराठी. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या कायदेशीर लढाईचा अंतिम निर्णय आता जवळ आला आहे. सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं? कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी न्यायालयात शिंदे गटाचा कोणता बना उघडा पाडला, पाहूया सविस्तर. मित्रांनो, सुनावणी दरम्यान सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की शिंदे गटाच्या 39 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर स्वतःची उत्तरं दाखल करताना 2018च्या पक्षघटनेचा आधार घेतला होता. पण नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण अडकलोय, तेव्हा त्यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र देऊन म्हटलं, अहो, ही तर आमच्या वकिलांकडून झालेली चूक होती. यावर सिब्बल कडाडले. एका माणसाकडून चूक होऊ शकते, पण 39 वेगवेगळ्या आमदारांच्या 39 स्वतंत्र वकिलांकडून एकच चूक, आणि तीच चूक कशी घडू शकते? सिब्बल म्हणाले, हा प्रकार चुकीचा नसून न्यायालयाला फसवण्यासाठी आखलेलं एक नियोजनबद्ध कारस्थान आहे. इतकेच नाही तर सिब्बल यांनी शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवरही प्रहार केला. बंडखोरी करेपर्यंत तुम्ही ज्या 2018च्या घटनेनुसार आमदार झालात, मंत्री झालात, पक्षात पदे मिळवलीत, तीच घटना अचानक लोकशाही विरोधी कशी झाली? दुसरीकडे ठाकरे गटाचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांनाच आव्हान दिलं. कामत म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी आपलं अर्धन्यायिक कर्तव्य बजावण्यात अपयश आणलं आहे. अपात्रतेचा निर्णय प्रलंबित ठेवून राजकीय पक्षाची ओळख ठरवणं हे बेकायदेशीर होतं. न्यायमूर्ती बागची यांनी जेव्हा विचारलं, न्यायालय आजच आमदारांना अपात्र घोषित करू शकतो का, तेव्हा कामत यांनी ठणकावून सांगितलं, होय, जर अध्यक्षांचा निर्णय कायदेशीर असेल तर सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या न्यायालयीन पुनर्विलोकन अधिकाराचा वापर करून आमदारांना पूर्वलक्षी प्रभावाने अपात्र ठरू शकतं. आणि सर्वात मोठा धमाका म्हणजे कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात नवी मागणी केली आहे. शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंचंच आहे, पण तांत्रिक मुद्द्यांमुळे जर चिन्ह कोणालाच मिळत नसेल तर धनुष्यबाण हे चिन्ह पूर्णपणे गोठवून टाका. आता प्रश्न असा आहे, 39 वकिलांच्या या चुकीच्या चक्रव्यूहात शिंदेगट अडकणार का? सर्वोच्च न्यायालय स्वतः आमदारांना अपात्र ठरवून धनुष्यबाण चिन्ह गोठवणार का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.